नमस्कार. मी पुरुषोत्तम बेहरे, ज्योतिषशास्त्री आणि वास्तू कन्सल्टंट म्हणून गेले 24 वर्ष झाले काम करतो आहे आणि आमची संस्था आता 25व्या वर्षात पदार्पण करते आहे. त्यानिमित्तानं वास्तुशास्त्राच्या विषयी काही गैरसमज समाजामध्ये आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही एक शृंखला नवीन सुरू करतो आहे. विशेषतः वास्तू आणि वास्तूसंबंधित ज्या सामान्य माणसाच्या मनात शंका असतात त्या दूर करण्यासाठी आम्ही ह्या मालिकेचं नियोजन केलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत वास्तू म्हणजे काय. सामान्यतः एक प्रश्न असतो की वास्तू शांती या निमित्तानं आपण एक शब्द ऐकलेला असतो वास्तू, आणि मग आपण म्हणतो की केवढी मोठी भव्य वास्तू उभी केली आहे. खरं तर वास्तू म्हणजे काय आहे तर कंपाऊंड घातलेल्या जागेला वास्तू म्हणतात. द कंपाऊंडेड एरिया इज कॉल्ड वास्तू. आणि त्यामध्ये जे घर बांधलं जातं विटा दगड माती यांनी त्याला भवन म्हणतात. आणि त्यामुळं आपल्या शास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर वसंती प्राणिनो यत्र, ज्या ठिकाणी प्राणी सजीव राहतात ती सगळ्या वास्तू आहेत असं खरी तर व्याख्या केलेली आहे. आणि मयमतम नावाचा जो आपला ग्रंथ आहे, प्राचीन ग्रंथ आहे, मयासुरानी मय परंपरेमध्ये जो येतो हा मयमतम नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये एक सुंदर व्याख्या दिलेली आहे. त्याच्यात पहिल्याच चॅप्टरमध्ये मयमतमकार म्हणतो, म्हणजे मयासूर म्हणतो की अमर्त्याश्चैव मर्त्याश्च यत्र यत्र वसंतीही. अमर्त्याश्च म्हणजे देव ईश्वर, जो अमर्त्य म्हणजे काय तर ज्याला मृत्यू नाही असा, आणि ज्याला मर्त्याश्चैव म्हणजे ज्याला मृत्यू आहे असा, अशी ज्या ठिकाणी राहतात म्हणजे ईश्वराचं स्थान म्हणजे ईश्वरालय ज्याला आपण देवालय म्हणतो, आणि त्याचबरोबरीनं मनुष्यालय ज्या ठिकाणी मनुष्य राहतो, हे सगळं वास्तुशास्त्रामध्ये. वास्तुशास्त्र हे खूप व्यापक आहे. मंदिर निर्माण हा सुद्धा वास्तुशास्त्राचाच एक अंग आहे. त्याचबरोबरीनं मनुष्य ज्या ठिकाणी निवास करतो तो पण एक वास्तुशास्त्राचाच अंग आहे. आणि त्यामुळं या मयमतम ग्रंथाच्या सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये मयमतम म्हणतो, मयमतममध्ये मयासूर म्हणतो की भूमी प्रासाद यानानी शयनमच चतुर्विधम. भूमी प्रासाद यानानी, यान म्हणजे वाहन, आणि शयन म्हणजे बेड, 4 प्रकारच्या मुख्य वास्तू आहेत. भूमी म्हणजे ज्या ठिकाणी आपण घर बांधायचं नियोजन केलं आहे ती भूमी, राखीव जागा ज्याला आपण भूमी म्हणतो. प्रासाद म्हणजे ज्या भूमीमध्ये आपण घर बांधतो त्या घराला प्रासाद म्हणलेलं आहे, मग ते छोटं असेल मोठं असेल. यानानी, यान म्हणजे वाहन, मग पूर्वीच्या काळी रथ होते, त्या रथाला पण त्याने एक वास्तूच संबोधलेलं आहे. आणि शयनमचे चतुर्विधम, शयन म्हणजे बेड, तुमच्या आयुष्यातला 1/3 भाग ज्या जागेवर जातो. समजा तुम्ही 24 तासामध्ये 8 तास झोपताय आणि 60 वर्षाचं तुमचं आयुष्य गृहीत धरलं तर तुमच्या आयुष्यातले 20 वर्ष तुम्ही ज्या जागेवर बसता, 20 वर्षाच्या जागेवर झोपता तो बेड म्हणजे एक तुमची वास्तू आहे. म्हणजे खूप व्यापक संकल्पना आहे खरं तर प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये. आणि या संकल्पनाच दूर करण्यासाठी मी सुखी वास्तू नावाचं पुस्तक लिहिलं. 40 प्राचीन ग्रंथांमधला सार या पुस्तकामध्ये मी दिला. त्याच्यामध्ये मयमतम आहे, मानसार आहे, अग्निपुराण आहे, मत्स्यपुराण आहे. जशी जशी आपली शृंखला पुढे जाईल तसे तसे आपण या ग्रंथातील काही संदर्भ बघणार आहे. आज आपण मयमतममधली व्याख्या बघतोय. या पुस्तकामध्ये मी नमूद केलेलं आहे की नगर ग्राम रचना, किल्ले, गडकोट, त्याचबरोबरीनं एखादं शहर कसं वसवायचं, एखादी कॉलनी कशी वसवायची, आणि मग त्या कॉलनीमध्ये बाजार कुठं असेल, देवालय कुठं असेल, मनुष्याची वस्ती कुठं असेल, कारागीर कुठं असतील, या सर्वाचं नियोजन या प्राचीन ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर वास्तुशास्त्र जी व्यापक संकल्पना दिली आहे ती एक छोट्याशा झोपडीपासून ते एखाद्या मोठ्या नगरापर्यंत, एखाद्या शहरापर्यंत संपूर्ण वास्तूच संबोधलेली आहे. आणि त्यामुळं मयमतमकार म्हणतो की भूमी प्रासाद यानानी शयनमच चतुर्वेदम भूरेव मुख्य वास्तू. भूमी हीच मुख्य वास्तू आहे आणि त्यामुळं अनन्यसाधारण महत्त्व हे भूमीला आहे. जरी हे सगळं असेल, शयन म्हणजे तुमचा बेड, वाहन, त्याचबरोबरीनं बांधलेलं घर, तरी पण मुख्य काय आहे तर तुमची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये मग ती भूमी कशी आहे, त्या भूमीचा रंग कसा आहे, त्या भूमीचे उतार कसे आहेत, त्या भूमीचा आकार कसा आहे, या 3 गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं त्या भूमीवरील असलेल्या दिशा,
ज्याला आपण 10 दिशा म्हणतो, पूर्वेपासून ते ईशान्येपर्यंत आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, अशा वरची एक दिशा, ऊर्ध्व दिशा, अधो दिशा, अशा 10 दिशा म्हणल्या जातात. आणि या 10 दिशांबरोबर या वास्तूचं ओरिएंटेशन म्हणजे त्या घराला जाणारा रस्ता कसा आहे, उत्तरेकडून आहे का, दक्षिणेकडून आहे का, पूर्वेकडून आहे का, पश्चिमेकडून आहे का, आणि त्यानुसार घर बांधलं आहे का. आता घर बांधत असताना भूमीचा जसा आपण उल्लेख केला तसं दिशांचं पण खूप महत्त्व आहे. आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दिशांवर पण बोलणार आहे की जर तुमच्या घराचं बांधकाम हे जर उत्तर दिशेला समांतर असेल 0 डिग्रीमध्ये, जसं तुम्ही प्राचीन काळी जी मंदिरं बघितलीत, प्रत्येक गावामध्ये आपण सुरुवातीला गेलो की गावाच्या सुरुवातीस एक शिवमंदिर असतं. हे शिवमंदिर काय आहेत तर हे एक कंपास आहेत, म्हणजे होकायंत्र आहेत. त्याच्यामध्ये जी शाळुंका असते ती ट्रू नॉर्थ असते, एक्झॅक्ट नॉर्थ असते. आणि मग ते वाटसरू काय करायचे, मंदिरामध्ये शंकराचं दर्शन घ्यायचे, थांबायचे, थोडंसं भोजन घ्यायचे, पाणी प्यायचे, आणि मग त्यांना कळायचं की दिशा कुठली आहे, नॉर्थ कुठं आहे. आणि त्यामुळे त्या नॉर्थला समांतर तुम्ही प्रत्येक गाव जर बघितलं, मुंबई, पुणे, कोल्हापूर, प्रत्येक गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक जुना गावाचा जो भाग असतो तो सगळा नॉर्थला समांतर असतो, 0 डिग्री समांतर असतो. आणि त्यामुळे भूमीचा उतार, भूमीच्या दिशा, भूमीचा आकार आणि भूमीचा रंग याला मग महत्त्व दिलं जातं. त्यामुळे वैदिक वास्तुशास्त्रामध्ये वास्तू ही संकल्पना जी आहे ती वस हा मूळ शब्द आहे. वस म्हणजे वस्ती करणे. आणि मग आता आपण जर अपार्टमेंट कल्चरमध्ये जर गेलो तर तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये जेव्हा जाता तेव्हा तिथं ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग असे मोठमोठे टॉवर्स असतात टाउनशिपमध्ये. एका टाउनशिपमध्ये 180 घरं, 200 घरं, 300 घरं असतात. आणि त्या सगळ्या 5-6 ज्या टाउनशिप असतात, जे हे असतात टॉवर्स असतात, ते टॉवर्स एका कंपाऊंड वॉलमध्ये सगळे इंटॅक्ट केलेले असतात. आणि त्यामुळं त्या ज्या ठिकाणी ती सोसायटी वसती ती सगळी वास्तूच आहे. मग त्या सगळ्या सोसायटीचा जर प्रवेश चुकीचा असेल तर त्याचा परिणाम आत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. मग त्या टाउनशिपची एंट्री कशी आहे त्याचाही परिणाम होणार आहे. मग परत तो जो व्यक्ती त्या फ्लॅटमध्ये राहतो, काही 905मध्ये राहील, 1005मध्ये राहील, 1105मध्ये राहील, त्या फ्लॅटचा दरवाजा कुठं आहे त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वास्तुशास्त्राची व्यापकता ही साधारण कंपाऊंड घातलेल्या जागेपासून सुरू होते. आणि त्याहीपेक्षा आपण बघितली ती म्हणजे वास्तुशास्त्र हे नगर ग्रामरचनेपासून सुरू होतं. आणि नगर ग्रामरचना म्हणजे त्या गावाच्या मध्ये अलोकेशन कशा प्रकारे केलेलं आहे, कोणत्या कोणत्या युटिलिटीज कुठं कुठं दिलेल्या आहेत, त्याला पूर्ण जसं आपण पूर्वी बघायचो की एखादा गावाला पूर्ण असे खंडर पाडलेले असायचे पाण्याचे आणि एकच दरवाजा, दिंडी दरवाजा म्हणायची त्याला, एकच दरवाजा असायचा. आणि मग तो नगराचा दरवाजा बंद व्हायचा, सकाळीच्या सूर्योदयाला उघडायचा आणि सूर्यास्ताला बंद व्हायचा. अशा प्रकारच्या आपण कथा, किंवा काही अजून जुन्या शहरांमध्ये जसं वाई नावाचं शहर आहे सातारा जिल्ह्यामध्ये, त्या वाईमध्ये दरवाजे अजून आहेत असे की तुम्ही आत गावामध्ये गेला की त्याला दरवाजा आहे, बंद होणार आणि उघडणारे, अजून ते दरवाजे तसेच ठेवलेले आहेत. तर ही संकल्पना खूप व्यापक आहे. म्हणून वास्तू म्हणजे काय तर मयमतमकारांनी 4 प्रकारे दिलेली आहे. वास्तुशास्त्राच्या प्राचीन ग्रंथामध्ये वसंती प्राणिनो यत्र, ज्या ठिकाणी प्राण्यांचा निवास आहे ते सगळ्या वास्तू आहेत. आणि त्यामुळं ज्या ठिकाणी आपण राहतो, अगदी आपण रात्री एका रात्रीकरता जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि त्या दिवशी 24 तासाकरता आपण जर ते हॉटेलची रूम आपण आपली मानली तर ती सुद्धा त्या दिवसाकरताची आपली वास्तू आहे. मग छोटे छोटे आपण कार्यक्रम करतो, इव्हेंट करतो, त्याच्यामध्ये मंडप घातलेले असतात, ते मंडपसुद्धा एक वास्तू मानले जातात. आणि मग त्याचा दरवाजा कुठं असावा, जसं आपण मंदिरामध्ये सभामंडप कुठं असावा, रंगमंडप कसा असावा. मंदिरशास्त्रामध्ये पूर्वीच्या काळी काय व्हायचं की मंदिरामध्येच नृत्य व्हायचे, गायन व्हायचं आणि त्यावेळी सभामंडप मानले असायचे. तर अशा प्रकारे सभामंडपाचा विचार करताना नृत्यक आणि नर्तकी यांचं कुठे ओरिएंटेशन आहे, श्रोतावर्ग कसा बसलेला आहे, हे सुद्धा वास्तूमधल्या संकल्पना आहेत. आणि त्यामुळे वास्तुशास्त्राची व्याख्या वैदिक वास्तुशास्त्रामध्ये खूप मोठी आहे. आता मी शब्द वापरला वैदिक वास्तुशास्त्र. आता हे वैदिक वास्तुशास्त्र काय आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत मी वाणीला विराम घेतो. धन्यवाद.